तर विद्यार्थी मित्रांनो, लास्ट पिरियडमध्ये आपण टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्समध्ये रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस आणि पॅरलोग्राम या प्रत्येकाच्या डेफिनेशन, त्याच्यानंतर त्याचे प्रॉपर्टीज हे सर्व पाहिलं होतं. आज आपण पुढे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्समध्ये ट्रॅपेझियम पाहणार आहोत. ट्रॅपेझियम म्हणजे काय? समलंब चौकोन. मग ट्रॅपेझियमची फिगर कशा पद्धतीची असते पहा. जो क्वाड्रिलॅटरल आहे तो आयडेंटिफिकेशन म्हणजे ओळखायचा कसा. हा एक क्वाड्रिलॅटरलचा टाईप आहे. आपण नाव देऊ ABCD. हा क्वाड्रिलॅटरल आहे. पण या क्वाड्रिलॅटरलमध्ये साईड AB आणि साईड DC ह्या दोन साईड्स अपोजिट पॅरलल येतात. AB आणि DC. ओके, ह्या दोन साईड्स पॅरलल आहेत. तर अशा वेळेस काय सांगायचं, ज्या क्वाड्रिलॅटरलच्या अपोजिट साईड म्हणजे वन पेअर ऑफ अपोजिट साईड इज पॅरलल मीन्स AB आणि DC ह्या वन साईड ऑफ म्हणजे क्वाड्रिलॅटरलची अपोजिट साईड जी एक आहे ती पॅरलल असते. कोणती? AB आणि DC ह्या दोन्ही पॅरलल्स येतात. अशा वेळेस ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा कसा या ठिकाणी ट्रॅपेझियम आहे. कसा आहे? ट्रॅपेझियम. म्हणजे अर्थ सांगता येतो की ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साईड कशी म्हणजे पॅरलल आहे, AB आणि DC वन पियर फक्त. कोणती एक अपोजिट साईडची पियर ही जर पॅरलल असेल तर अशा क्वाड्रिलॅटरला आपण ट्रॅपेझियम असं म्हणतो. त्याची डेफिनेशन आहे, इफ ओनली वन पेयर of opposite sides of a quadrilateral is parallel then it is called trapezium. याच्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमची काय प्रॉपर्टी आहे, त्यातली जी कन्सेप्ट जी आहे तर पहा, ABCD हा जो ट्रॅपेझियम आहे ह्याच्यात AB आणि DC पॅरलल साईड्स येतात. AB आणि DC पॅरलल साईडमध्ये जे ॲडजस्टंट अँगल तयार होतात इंटोरियर म्हणजेच अँगल A प्लस अँगल D हे कसे असतात? इंटोरियर अँगल्स असतात, मीन्स सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ इंटोरियर अँगल्स फॉर्म्ड बाय द टू पॅरलल लाईन्स. ओके, इन दिस कंडिशन काय सांगता येईल की अँगल A प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री. कारण की AB अँड DC हे पॅरलल आहे आणि AD ट्रान्सव्हर्सल आहे. मग इंटोरियर अँगल्स काय आहेत आपल्यापाशी? प्रॉपर्टीज आहे. इंटोरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. तसंच या साईडला B आणि C अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, मग याच्यावरून कन्सेप्ट काय सांगता येतो? adjacent angles between two parallel sides of trapezium are supplementary.
कॉम्प्लिमेंटरी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रॅपेझियमबद्दल माहिती पाहिली. ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट साईडची एक पियर जर पॅरलल असेल तर अशा क्वाड्रिलॅटरलला आपण ट्रॅपेझियम असं म्हणतो. त्याच्यानंतर आणखीन एक टाईप आहे दुसरा, काईट. काईट म्हणजे काय? पतंग. काईट म्हणजे पतंग. हा एक क्वाड्रिलॅटरलचाच प्रकार आहे. तर पहा आता याच्यामध्ये ए बी सी डी, ए सी आणि बी डी हे दोन डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात परपेंडिक्युलर. याच्यात एई आणि ई सी हे दोन पार्ट्स इक्वल आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे यातले एक ॲडजसंट साईड्स कशी असते? पिअर कॉन्ग्रंट असते. ए बी आणि बी सी आणि ए डी आणि डी सी हे इक्वल असतात. याच्यावरून काय सांगता येतं? इफ वन डायगोनल म्हणजे एक डायगोनल काय करते? इफ वन डायगोनल इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द अदर डायगोनल, म्हणजे बी डी ही डायगोनल ए सी या डायगोनलला परपेंडिक्युलर बायसेक्टर करते, म्हणजे दोन समान भागामध्ये काय करते? विभागते. अशा क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणतो? काईट असं म्हणतो. काय म्हणतो? काईट. ओके. मीन्स इफ one diagonal is the perpendicular bisector of the other diagonal, then the given quadrilateral symbol is called a kite. काईटचे काय येतं? प्रॉपर्टीज. ॲडजसंट साइड्स ऑफ काईट. ॲडजसंट साइड म्हणजे टू पेयर्स ऑफ ॲडजसंट साइड्स आर कॉन्ग्रंट. म्हणजेच ए बी अँड बी सी इक्वल अँड ए डी अँड डी सी इक्वल. म्हणजे याची फर्स्ट कन्सेप्ट सांगत असताना टू पेयर्स ऑफ ॲडजसंट sides are congruent. And second, one pair of opposite angles are congruent. One pair of opposite angles are congruent means B and D. One pair of opposite angle are congruent. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ट्रॅपेझियम आणि काईटबद्दल शॉर्ट माहिती पाहिली. त्याच्यानंतर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेट हा प्रत्येक टाईपवर डिपेंडेबल आहे, त्या प्रत्येक प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या पिरियडमध्ये पाहू.